आज आपल्याला बघायचं आहे व्हीबीएचं लास्ट लेक्चर. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे व्हीबीएचे मेथड्स, इव्हेंट्स अँड डिबगिंग इन व्हीबीए. कशा पद्धतीने डिबगिंग करायचं याबद्दल माहिती बघायची. यामध्ये आपण बघूया पहिला पॉइंट मेथड्स इन व्हीबीए. तर व्हीबीएमध्ये मेथड म्हणजे काय? अ मेथड इज अन ॲक्शन यू परफॉर्म विथ अन ऑब्जेक्ट. अ मेथड कॅन चेंज अन ऑब्जेक्ट्स प्रॉपर्टीज ऑर मेक द ऑब्जेक्ट डू समथिंग. म्हणजेच मेथड म्हणजे काय? एक अशा प्रकारची ॲक्शन आहे की ती परफॉर्म केली जाते ऑब्जेक्टवरती. तर यामध्ये मेथड ह्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी चेंज करत असते किंवा ऑब्जेक्टने काहीतरी ॲक्शन करावी यासाठी ही मेथड लिहिली जाते. म्हणून मेथड जर बघितली एक ॲक्शन आहे की जी ऑब्जेक्टवरती परफॉर्म केली जाते. म्हणजे त्याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, जर आपण पेंटिंग इज अ मेथड अँड बिल्डिंग अ न्यू रूम इज अ मेथड इन अ बिल्डिंग अ न्यू हाऊस. आपण नवीन हाऊस तयार करत असेल तर त्यामध्ये पेंटिंग ही एक मेथड झाली आणि किंवा त्या हाऊसमध्ये एक नवीन रूम काढणं, बिल्ड करणं ती एक मेथड झाली. हे झालं त्याचं एक्झाम्पल की जेव्हा आपण मेथड्स कशा पद्धतीचे असू शकतात. एका घराच्या मेथड्स काय असू शकतात? पेंटिंग आपण केलं तर पेंटिंग ही एक मेथड झाली किंवा एक नवीन रूम त्यामध्ये काढली किंवा नवीन रूम बिल्ड केली, तर ती सुद्धा एक मेथड झाली. म्हणजेच काय सिमिलरली इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट अ रेंज, you need to select a method. If you want to copy a range from one worksheet to another worksheet, you need copy method to do it. म्हणजे काय? जर आपल्याला काही रेंजमधले एक्सेलमध्ये आपण जर बघितलं, त्या रेंजमध्ये जर आपल्याला काही कॉलम्स किंवा रोज सिलेक्ट करायचे असतील, तर अशा वेळी आपल्याला सिलेक्ट मेथडची आवश्यकता असते. ज्यामुळे आपण जी रेंज सिलेक्ट करणार आहे, ते सिलेक्ट मेथड थ्रू आपण प्रोग्राममध्ये देऊ शकतो. तर त्याच पद्धतीनं काही रेंजमधला डेटा आपल्याला वर्कशीटमधला कॉपी करायचा असेल एका वर्कशीटमधून दुसऱ्या वर्कशीटमध्ये, तर अशा वेळेस आपल्याला कॉपी मेथडची आवश्यकता असते, की या कॉपी मेथडमुळे आपण डेटा सहजरित्या एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यावरती पेस्ट करू शकतो. एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती आपण पेस्ट करू शकतो. म्हणून त्याला म्हटलं जातं मेथड्स. अशा पद्धतीने ह्या मेथड्स आहेत, की याचा उपयोग आपल्या विविधमध्ये आपण करत असतो. त्यानंतर इव्हेंट्स म्हणजे काय? An event is an action initiated either by user actions or by other VBA code. म्हणजेच काय इव्हेंट सुद्धा एक अशा ॲक्शन्स आहेत, की ज्या इनिशिएट केल्या जातात युजरकडून किंवा त्या व्हीबीएचा जो दुसरा कोड आहे, आपला कोड आहे त्याच्यामधून त्या ॲक्शन्स तयार होत असतात. तर या ठिकाणी जर आपण बघितलं, तर इव्हेंट म्हणजेच काय तर आपण मागे बघितलं, की इव्हेंट म्हणजे आपण माऊस क्लिक, माऊस डबल क्लिक किंवा व्हॅल्यू चेंज अशा पद्धतीचे वेगवेगळ्या इव्हेंट्स असतात, की ज्यामुळे आपण काहीतरी ॲक्शन्स आपण करत असतो आणि त्याच्यानंतर काय झालं पाहिजे. आपण डबल क्लिक केलं पेजवर तर काय झालं पाहिजे, काय डबल क्लिक शीटवरती केलं तर काय झालं पाहिजे, सिंगल क्लिक केलं तर काय झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्या इव्हेंट्स त्यामध्ये म्हणत असतो. हे झाल्यानंतर काय होणार ॲक्शन्स, त्यालाच म्हणतात इव्हेंट्स. An event is a procedure is a sub procedure that you write according to the specification of the event that is called automatically by the Excel when an event occurs. इव्हेंट प्रोसिजर काय? ही एक सब प्रोसिजर आहे. ती काय करत असते, राईट कशा पद्धतीने केली असते ते अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन ऑफ इव्हेंट. इव्हेंटच्या पद्धतीने ती या ठिकाणी इव्हेंटच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे ती राईट केली जाते आणि ती ऑटोमॅटिकली कॉल केली जाते एक्सेलमध्ये. ज्यावेळेस ती इव्हेंट अॅक्युअर होईल, ती ऑटोमॅटिकली एक्सेलमध्ये ती कॉल केली जाते. तर त्यासाठी एक एक्झाम्पल दाखवलंय. प्रायव्हेट सब वर्कशीट अंडरस्कोर चेंज बाय व्हॅल्यू टार्गेट ॲज अ रेंज, मेसेज बॉक्स चेंज आणि एंड सब. म्हणजे या ठिकाणी काय केलंय, तर ही एक वर्कशीट अंडरस्कोर चेंज ही एक मेथड आहे. तर कधी चेंज होईल ती बाय व्हॅल्यू टार्गेट ॲज अ रेंज. आपल्या जे काही टार्गेटच्या रेंजमधली जी काही व्हॅल्यू असेल, ती ज्यावेळेस चेंज होईल, त्यावेळेस मेसेज बॉक्स आपल्या इथं पॉपअप होईल आणि त्यामध्ये चेंज असं त्या ठिकाणी आपल्याला मेसेज दाखवला जाईल. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू चेंज करू, म्हणजे इथं एक ॲक्शन झाली, इव्हेंट जनरेट झाली, त्यामध्ये आपण व्हॅल्यू चेंज केली, तर तशा वेळेस टार्गेटची व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर आपल्याला चेंज म्हणून पॉपअप मेसेज त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले झाला पाहिजे. तशाच पद्धतीसाठी आपण इव्हेंट्स या ठिकाणी वापरत असतो. त्यानंतर पुढची स्लाईड आहे डिबगिंग टेक्निक्स इन व्हीबीए. इन Excel 2010, VBA debugging environments allows the programmer to momentarily suspend the execution of VBA code.
so that following debug task can be done. तर VBA डिबगिंग एन्व्हायरमेंट काय केलं जातं, प्रोग्राममेंटला एका मुवमेंटला सस्पेंड केलं जातं आणि त्यामध्ये एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम तो थांबवला जातो आणि त्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, चेक द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इन इट्स करंट स्टेट. तर व्हेरिएबलमध्ये आता व्हॅल्यू किती आहे करंट स्टेटला ती या ठिकाणी चेक केली जाते. एंटर द VBA कोड इन इमिडिएट विंडो टू व्ह्यू द रिझल्ट. तर इमिडिएट विंडोमध्ये आपण कोड टाकू शकतो VBAचा आणि त्याच्यामधून आपण रिझल्ट आपण काढू शकतो. एक्झिक्यूट ईच लाईन ऑफ कोड वन ॲट ए टाइम. एका वेळेस आपण एक लाईन आपण रन करून बघू शकतो डिबगिंगवर. कंटिन्यू एक्झिक्युशन ऑफ द कोड. कंटिन्यू एक्झिक्युशन पण आपण या ठिकाणी करू शकतो. हॉल्ट एक्झिक्युशन ऑफ द कोड. आपल्याला एक्झिक्युशन थांबवायचं असेल कोडचं तरी आपण हे डिबगिंगमध्ये करू शकतो. तशा पद्धतीने वेगळ्या ह्या टास्क आहेत डिबगचे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या आपण करंट स्टेटला व्हॅल्यू व्हेरिएबलची कोणती आहे, त्यानंतर इमिडिएट विंडोमध्ये आपण कोड देऊन रिझल्ट पण काढू शकतो. त्याच पद्धतीनं एक्झिक्यूट करू शकतो आपण, ईच लाईन एक्झिक्यूट करू शकतो. कंटिन्यू एक्झिक्युशन ऑफ द कोड म्हणजे आपण कंटिन्यू एक्झिक्युशन पण करू शकतो किंवा काही ठिकाणी आपण हॉल्ट एक्झिक्युशन थांबवू शकतो. अशा पद्धतीने ह्या डिबगिंग टेक्निक्स जे डिबग टास्क आहेत त्यामध्ये डिबगिंगमध्ये ब्रेक पॉइंट हा एक पॉइंट आहे. ब्रेक पॉइंट इन VBA. In Excel 2010, a breakpoint is a selected line of code that once reached, the program will momentarily become suspended. म्हणजे यामध्ये ब्रेक पॉईंट जिथं आपण देत असतो त्या प्रोग्राममध्ये ब्रेक पॉईंट दिल्यानंतर त्या सिलेक्टेड केलेल्या लाईनला जिथे ब्रेक पॉईंट आपण दिलेला आहे त्या ठिकाणी प्रोग्राम सस्पेंड केला जातो आणि त्यानंतर once suspended and to use VBA debugging environment to view status of the program, step through each successive line of the code, continue execution of code or halt the execution of code. तर या ठिकाणी ज्यावेळेस एकदा का सस्पेंड झाला प्रोग्राम की त्यामध्ये आपल्याला जे काही VBAचे डिबगिंग टेक्निक्स या ठिकाणी आपण बघितले त्याचं नुसार स्टेटस चेक केला जातं प्रोग्रामचं. स्टेप बाय स्टेप एक लाईन आपली कोड चेक केला जातो. त्यामध्ये कंटिन्यू एक्झिक्युशन केलं जातं किंवा जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण हॉल्ट एक्झिक्युशन या ठिकाणी करू शकतो. यामध्ये जर आपण बघितलं क्रिएट ॲज मेनी ॲज मेक ब्रेक पॉइंट इन द कोड ॲज यू वॉन्ट. आपण पाहिजे तेवढे आपले ब्रेक पॉइंट्स आपल्या प्रोग्रामात आपण तयार करू शकतो. ब्रेक पॉइंट्स आर पर्टिक्युलरली यूज वेन सस्पेंड द प्रोग्राम वेअर यू सस्पेंड प्रोग्राम और बग एक्झिस्ट. तर ब्रेक पॉइंटमुळे काय केलं जातं की यामध्ये आपल्या प्रोग्राममध्ये कुठला प्रॉब्लेम असेल किंवा काही बग असेल तर त्या ठिकाणी आपण ब्रेक पॉइंट वापरून आपण ते चेक करू शकतो. तर त्यासाठी ब्रेक पॉइंटचा उपयोग या ठिकाणी केला जातो. The immediate window. In Excel 2010, the immediate window can be used to debug your program by allowing you to enter and run VBA code in the context of suspended program. The immediate window ने काय केलं जातं, डिबग केला जातो तुमचा प्रोग्राम. त्यामध्ये आपण एंटर करू शकतो VBA कोड आणि तो VBA कोड रन करू शकतो आणि त्यामध्ये कॉन्टेक्स्ट ऑफ सस्पेंडेड प्रोग्राम तर या ठिकाणी आपण डिबग करून त्या प्रोग्राम बघू शकतो. त्याच पद्धतीनं वी हॅव फाउंड द इमिडिएट विंडो टू बी मोस्ट हेल्प when we need to find out value of a variable, expression or object at a certain point in the program. This can be done using the print command. तर आपण प्रोग्राममध्ये कुठेही आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू चेक करू शकतो किंवा एक्सप्रेशनची किंवा ऑब्जेक्टची व्हॅल्यू कोणत्याही पॉईंटला प्रोग्राममध्ये आपण चेक करू शकतो आणि त्यामध्ये फक्त आपण इमिजिएट विंडोमध्ये प्रिंट कमांड दिली आणि त्या व्हेरिएबलचं किंवा एक्सप्रेशनचं पुढं नाव दिलं त्यातून आपण करंट स्टेटस त्याचं काय करंट व्हॅल्यू काय ते आपण फाइंड आउट या ठिकाणी करू शकतो. फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू चेक द करंट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल कॉल्ड पी व्हॅल्यू. पी व्हॅल्यू एक व्हेरिएबल आहे आणि त्याची एखादा प्रोग्राम असेल त्यामध्ये पी व्हॅल्यू डिक्लेअर केला असेल त्याची करंट व्हॅल्यू आपल्याला बघायची असेल तर आपण प्रिंट कमांड वापरली इमिडिएट विंडोमध्ये तर आपण त्याची करंट व्हॅल्यू काय आहे ती आपण या ठिकाणी चेक करू शकतो. तर कुठल्याही व्हेरिएबलची एक्सप्रेशनची किंवा ऑब्जेक्टची करंट व्हॅल्यू आपल्याला प्रोग्राममध्ये कुठेही बघायची असेल तर अशा वेळेस आपण इमिडिएट विंडोमध्ये ते पाहू शकतो. प्रिंट कमांड देऊन पाहू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲडिंग अ वॉच एक्सप्रेशन. द वॉच विंडो डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ वॉच एक्सप्रेशन इन इट्स करंट स्टेट.
दिस कॅन बी एक्स्ट्रीमली युजफुल वेन डिबगिंग VBA कोड. वॉच विंडोमध्ये काय केलं जातं, तर जे आपण व्हॅल्यू डिस्प्ले केलेले आहेत एक्सप्रेशनचे, त्याचं करंट स्टेटस काय आहे त्या व्हॅल्यूचं, ते या ठिकाणी मध्ये दाखवलं जातं. VBA डिबगिंगमध्ये आपल्याला ते उपयोगी पडत असतं. यामध्ये आपल्याला प्रत्येक ह्याची व्हॅल्यू समजत असते आणि त्याचा करंट स्टेट त्या व्हॅल्यूचं काय झालेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला समजत असतं. टू ॲड अ वॉच एक्सप्रेशन सिलेक्ट ॲड अ वॉच अंडर द डिबग मेनू. तर डिबग मेनूमधून तुम्ही ॲड वॉच करून तुम्ही ते वॉच एक्सप्रेशन तुमच्या मध्ये ॲड करू शकता. When the add watch window appears, enter the expression to watch and click OK button when you are done. तर जे आपल्याला एक्सप्रेशन बघायचं ते एक्सप्रेशन आपण टाकलं वॉच विंडोमध्ये आणि त्यानंतर ओके म्हटलं तर आपल्याला ते करंट स्टेट काय आहे त्या एक्सप्रेशनचं ते आपण पाहू शकतो. नंतर काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट आहेत. तर त्यामध्ये पहिलं आहे क्लास मॉड्यूल. VBA क्लास मॉड्यूल अलाउज द युजर टू क्रिएट देअर ओन ऑब्जेक्ट्स. तर VBA क्लास मॉड्यूल काय करत असतं, युजरला त्याचे ओन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी अलाउ करत असतं. म्हणजेच काय, इन अ VBA वी हॅव built in objects such as collection, workbook, worksheet, and so on. The purpose of VBA class module is allow us to custom build our own objects. तर आपण VBA मध्ये बघितलं तर काही बिल्ड इन ऑब्जेक्ट्स आहेत, जसं की आपलं कलेक्शन, वर्कबुक, वर्कशीट अशामध्ये अनेक बिल्ड इन ऑब्जेक्ट्स आहेत. पण आपल्याला स्वतःचे कस्टम असे ऑब्जेक्ट्स तयार करायचे असतील तर या ठिकाणी आपण क्लास मॉड्यूलचा वापर करत असतो आणि त्या क्लास मॉड्यूलच्या माध्यमातून त्याचा वापर करून आपण या ठिकाणी आपल्या स्वतःचे कस्टम ओन ऑब्जेक्ट तयार करू शकतो. स्वतःचे ऑब्जेक्ट्स आपण तयार करू शकतो. त्यामध्ये आपल्याला बघायचं ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? युजिंग ऑब्जेक्ट्स अलाउ अस टू बिल्ड आवर ॲप्लिकेशन्स लाइक वी आर युजिंग बिल्डिंग ब्लॉक्स. तर ऑब्जेक्टचा वापर करून आपण स्वतःचे ॲप्लिकेशन तयार करू शकतो, बिल्डिंग ब्लॉक सारखे. द आयडिया इज दॅट द कोड ऑफ ईच ऑब्जेक्ट इज सेल्फ कंटेंट. इट इज कम्प्लिटली इंडिपेंडेंट ऑफ एनी अदर कोड इन आवर ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी मेन आयडिया काय, तर कोड हा सेल्फ कंटेंट असतो प्रत्येक ऑब्जेक्टचा. तर तो कम्प्लिटली इंडिपेंडेंट असतो दुसऱ्या अदर कोडवरती किंवा दुसऱ्या ऑब्जेक्ट्सवरती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. तर त्यामध्ये सेल्फ कंटेंट त्याचा जो कोड असतो त्याच्यावरती त्याचं काम चालत असतं. तर एवढेच कन्सेप्ट आहेत त्यामध्ये BBA. तर सगळे टॉपिक्स आपण BBA मधले कव्हर्स केलेले आहेत. तर काही शंका असेल तुम्हाला त्याबद्दल विचारा.